शिवसेना कोणाची या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे। उद्धव ठाकरे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडतात आणि या सुनावणीमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयापासून ते निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत घेतलेल्या निर्णयापर्यंत अनेक मुद्द्यांवर ठाकरे गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आलाय। कपिल सिब्बल यांनी असा युक्तिवाद केला आहे की केवळ विधानसभेतील संख्याबळाच्या आधारावर विधिमंडळातील बहुमत म्हणजे संपूर्ण राजकीय पक्षाचे बहुमत मांडता येणार नाही। तसेच निवडणूक आयोगाने नंतर घडलेल्या घटनांचा विचार केला तर त्यामुळे पक्षांतराला प्रोत्साहन मिळू शकतं असाही युक्तिवाद ठाकरे गटाने केला। म्हणजेच या संपूर्ण प्रकरणात आता सर्वोच्च न्यायालयासमोर केवळ आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न नाही तर शिवसेना नेमकी कोणाची, धनुष्यबाण चिन्हावर खरा अधिकार कोणाचा आणि 2022 मध्ये झालेल्या पक्षफुटीकडे संविधान आणि पक्षांतर बंदी कायद्याच्या चौकटीत नेमके कसे पाहायचे हे प्रश्न देखील महत्त्वाचे झाले। आणि जर सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने गेला तर त्यांचा सर्वात मोठा राजकीय फटका कोणाला बसू शकतो? एकनाथ शिंदे यांना। नमस्कार, मी प्रियांका बालकर आणि तुम्ही सगळे पाहताय द फ्रीडम कॉलम। आता संपूर्ण प्रकरण समजून घेऊ। 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील आमदारांचा मोठा गट घेऊन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आव्हान दिले। सुरुवातीला त्यांच्या सोबत तुलनेने कमी आमदार होते, मात्र पुढे परिस्थिती बदलत गेली। भाजपाचा पाठिंबा मिळाला, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळले, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर शिवसेनेतील आमदारांचा मोठा गट शिंदे यांच्या बाजूला गेला। पुढे अनेक खासदारही शिंदे गटात आले। यानंतर आला शिवसेना आणि धनुष्यबाणाचा प्रश्न। उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोन्ही गटांनी शिवसेना आणि धनुष्यबाणावर दावा केला। निवडणूक आयोगाने दोन्ही गटांचे दावे तपासले आणि फेब्रुवारी 2023 मध्ये निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह देण्याचा निर्णय घेतला, तर उद्धव ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे चिन्ह देण्यात आले। पण उद्धव ठाकरे गटाने हा निर्णय सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिला आणि आता याच प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी सुरू होते। कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाचा एक महत्त्वाचा भाग असा आहे की विधिमंडळातील बहुमत म्हणजे राजकीय पक्षाचे बहुमत असे सरळ समीकरण लावता येणार नाही, कारण पक्ष हा केवळ आमदारांचा समूह नसतो, पक्षाची संघटना असते, पक्षाची घटना असते, पक्षाची रचना असते आणि पक्षांतर बंदी कायद्याचा उद्देश असा आहे निवडून आलेले प्रतिनिधी केवळ संख्याबळाच्या जोरावर पक्षाची ओळख बदलू शकणार नाही। याच मुद्द्यावर आता सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद सुरू आहे। आता समजा सर्वोच्च न्यायालयातील निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागला तर काय होईल? इथेच खरी राजकीय गणिते सुरू होतात। जर न्यायालयातील प्रक्रियेमुळे निवडणूक आयोगाचा 2023 चा निर्णय बदलला किंवा धनुष्यबाण आणि शिवसेना नावाबाबत ठाकरे गटाचा दावा मान्य झाला तर एकनाथ शिंदे यांच्या गटासमोर मोठा प्रश्न उभा राहू शकतो, कारण निवडणुकीमध्ये पक्षाचे नाव, चिन्ह हे केवळ तांत्रिक गोष्टी नसतात, ते मतदारांच्या मनातील ओळख असतात। शिवसेना म्हटलं की बाळासाहेब ठाकरे, धनुष्यबाण आणि हिंदुत्वाची राजकीय ओळख ही अनेक दशकांची राजकीय ब्रँड व्हॅल्यू आहे। आता जर शिंदे गटाला वेगळं नाव आणि वेगळे चिन्ह घ्यावे लागले तर त्यांच्या आमदार आणि खासदारांसमोरही राजकीय प्रश्न निर्माण होऊ शकतो, कारण निवडणूक जवळ आली की प्रत्येक आमदार आणि खासदाराला स्वतःचा राजकीय भविष्याचा विचार करावा लागतो। आणि इथेच एक शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेत आहे, शिंदे गटातील काही आमदार आणि खासदार वेगळी भूमिका घेऊ शकतात का? आणि त्यापेक्षाही मोठा प्रश्न, जर शिंदे गटातील शिवसेना आणि धनुष्यबाण ही ओळखच गेली तर शिंदे गट भाजपामध्ये विलीन होण्याचा पर्याय स्वीकारेल का? ही शक्यता सध्या चर्चेत आहे आणि जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो, कारण एकनाथ शिंदे यांच्या सोबत असलेले आमदार आणि खासदार सध्या महायुतीच्या राजकारणाचा महत्त्वाचा भाग आहेत। त्यांच्या समोर मग 3 संभाव्य पर्याय असू शकतात। पहिला, नवीन नाव आणि नवीन चिन्ह घेऊन स्वतंत्र राजकीय पक्ष म्हणून लढणे।
दुसरा, सध्याची राजकीय रचना कायम ठेवून न्यायालयीन आणि निवडणूक प्रक्रियेत पुढे जाणे. आणि तिसरा, भाजपासोबत संपूर्णपणे विलीन होणे. यापैकी कोणता पर्याय शिंदे निवडतील हे सांगता येणार नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की, जर शिवसेना आणि धनुष्यबाणाची ओळख शिंदे गटाकडून गेली तर त्यांच्या समोरचा राजकीय प्रश्न खूप मोठा असेल. कारण 2022 मध्ये उद्धव ठाकरे यांच्यापासून वेगळे होताना शिंदे गटाने केवळ सत्ता मिळवली नाही, तर शिवसेना आणि धनुष्यबाणावर आपला दावा कायम राहील या राजकीय भूमिकेवर संपूर्ण राजकारण उभं. आता जर न्यायालयीन निकालाने याच दाव्याला धक्का बसला तर पुढे काय, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आणि त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाचा निकाल केवळ उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील वादाचा निकाल राहणार नाही, तर त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या पुढच्या राजकारणावर होणार आहे. शिंदे गटातील आमदार काय भूमिका घेतील, खासदार काय भूमिका घेतील, भाजप त्यांना आपल्यात सामावून घेईल की शिंदे नवीन पक्ष आणि नवीन चिन्ह घेऊन मैदानात उतरतील. आणि सर्वात महत्त्वाचं, एकनाथ शिंदे स्वतः भाजपामध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतील का, हे सगळे प्रश्न आता महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत आले. मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे, सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल येईपर्यंत यापैकी कोणतीही शक्यता निश्चित मांडता येणार नाही. पण जर निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने गेला तर महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन अध्याय सुरू होण्याची शक्यता नक्कीच निर्माण होईल. आणि कदाचित 2022 मध्ये सुरू झालेल्या शिवसेना संघर्षाचा पुढचा अध्याय थेट भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या राजकीय भवितव्याशी जोडला जाईल. तुम्हाला काय वाटतं, जर धनुष्यबाण आणि शिवसेना पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे गेली तर एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र पक्ष काढावा की भाजपामध्ये विलीन व्हावे? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.